अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या फळभाजी पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। त्यामुळे घाऊक बाजारामध्ये आवक घटलेली आहे। भाज्यांच्या किमती दुप्पट वाढल्यात। 1 किलोच्या पैशात केवळ पाव किलोची भाजी मिळते। परिणामी आधीच महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्य नागरिकांचा अतिवृष्टीमुळे चांगलाच फटका बसू लागलेला आहे। महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून मुंबईमध्ये भाजीपाला येतो आणि हेच भाजीपाल्याचं प्रमाण घटलंय। त्यामुळे आता शेजारच्या राज्यांमधून येणाऱ्या भाज्यांवर गरज भागवावी लागतेय असं व्यापाऱ्यांनी सांगितलंय। दादरच्या भाजी मार्केटमधून या संदर्भातलाच आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी जुई जाधव। राज्यात अजूनही काही भागांमध्ये पाऊस परिस्थिती आहे। ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये देखील हा पावसाळा असाच कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दर्शवला आहे। त्याचे परिणाम आपण पाहतोय की भाज्यांवरती देखील झालेत, कारण का भाज्यांचे दर वाढून हे गगनाला भिडले आहेत। त्याचा परिणाम सर्वसामान्य जनतेच्या खिशावर देखील बसताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। भाज्यांचे दर जवळपास 20 ते 30% वाढले आहेत। भाज्या ज्या खरं तर स्वस्त होत्या त्या आता पुन्हा एकदा महागल्या आहेत। त्याचं कारण म्हणजे पावसाळा, कारण का पावसामुळे ज्या भाज्या आहेत त्यांचं नुकसान झालं आहे आणि त्यामुळे या पिकांचं नुकसान झाल्यामुळे आता जे उत्पन्न त्यातून निर्माण होतं ते देखील महाग झालं। आपण पाहतोय की टोमॅटो असतील, कांदा असेल, इतर ज्या भाज्या आहेत त्या भाज्या बऱ्यापैकी महागल्या आहेत। आपल्यासोबत इथे एक विक्रेते आहेत, आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेऊया की नेमकं काय परिस्थिती आहे सध्या मार्केटमध्ये आणि कसे भाव चालले आहेत, कारण का भाज्यांचे दर हे आता गगनाला भिडले आहेत आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला त्याचा फटका चांगलाच बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय। भेंडी असतील, वांगी असतील, कोबी असतील, ही सगळीच भाजी सध्या वाढली आहेत आणि त्यामुळे हे दर जे आहेत ते बऱ्यापैकी आता वाढून खरं तर आता त्याचे भाव जे आहेत ते बऱ्यापैकी वाढले आहेत आणि पावसाचा फटका देखील आपल्याला बसलेला जाणवतोय। दादा काय सांगाल, पावसामुळे भाज्यांचे दर वाढले आहेत का? यावर्षी जबर पाऊस पडला, म्हणजे एवढा पाऊस पडला की पुऱ्या भाज्यांचे नुकसान झालेले आणि त्याच्यामुळे आवक एकदम कमी पडली। जवळजवळ 50% आवक कमी आहे। किती टक्क्यांनी भाज्यांचे दर वाढले? कमीत कमी समजा होलसेल भावात 20% 40% असे भाव वाढलेले आहेत प्रत्येक मालाचे। आणि इथं आमच्या बाजारात जवळ 370 दुकानं आहेत, त्याचं 30च दुकानं चालू आहे अशी झालेली आहेत। लोक कोण भाज्या जास्त आणत नाहीत, खरं भाज्याच मिळत नाही आहेत पहिली गोष्ट, आणि एवढे भाव जोरात येत ना त्यामुळे कुणा आणत नाही जास्त। कुठल्या भाज्या आहेत ज्या महाग झाल्या आहेत? आता भाज्या म्हणजे गवार आहे बघा, भेंडी महाग आहे, वाटाणा महाग आहे, आणि बघा पापडी महाग आहे, तोंडली महाग आहेत, कोथिंबीर सुद्धा महाग झालेली आहे पावसामुळे। सगळे भाज्या अगदीच आपण पाहतोय की सर्व भाज्या ज्या आहेत त्या पावसामुळे महाग देखील झालेल्या आहेत आणि अनेक ज्या भाज्या आहेत त्यामुळे पावसाचा फटका चांगल्याच्या भाज्यांवर आपल्याला झालेला पाहायला मिळतोय आणि त्यामुळे जर अजून पाऊस परिस्थिती कायम राहिली तर मात्र पुन्हा एकदा हा फटका असाच भाज्यांवर दिसू शकतो। आपल्यासोबत एक खरेदी करणारे देखील आहेत। दादा, आपण पाहतोय की भाज्यांचे जे दर आहेत ते देखील वाढलेले आहेत आणि त्यामुळे गगनाला भिडलेले आहेत याचे सगळ्याचे दर या भाज्यांचे, आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना भाजी खरेदी करायची की नाही हाच एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधवसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।